आज चाललो होतो आम्ही फटाके आणायला. तर महिनाभर आधीपासूनच तन्मयचं चाललं होतं, पप्पा मला फटाके हवेत. तर म्हणले ह्यावेळेस तुला काय फटाके ते मिळणार नाही आहेत. आणि मग अचानक पेपर झालं, त्याला रात्री म्हणलो चल आपण फटाके आणायला जाऊया. तर तो एवढा खुश झाला की कारण की त्याला आम्ही फटाके आणायला चालवलं होतं म्हणून. आणि मग त्यानंतर हे गोळीबार मैदानच्या तिथं एक ग्राउंड आहे रिकामं, तर तिथं फटाक्याचे स्टॉल लागतात. तर जे बन्सीलालचं होतं ना, तिथं खूप गर्दी होते. बाकी ठिकाणी अजिबात लोक नव्हती, म्हणजे जास्त नव्हते. तर मग आम्ही तिथं गेलो तर लाईन खूप होती आणि आद्वैत रडायला लागला होता, कारण की त्याला खाली जाऊन असं खेळायचं होतं. मग तन्मयने तिथे त्याचं नाव आणि नंबर ते दिलं, लिहून दिलं आणि मग नंतर फटाके घ्यायला सुरुवात झाली. पण गर्दी असल्यामुळे जास्त बघायला येत नव्हतं. आणि हे जे फुलबाजे कलरमध्ये आले होते, परत भुईचक्र, ते असे वेगवेगळ्या प्रकारचे होते. हे भुईचक्र कलरमध्ये आलं होतं. आणि एक गाडीचा म्हणजे एक फटाका होता गाडीचा, खूप मस्त होता गाडीचा. मग तो एक घेतला आम्ही. आणि हे कॅमेरा पण घेतला. कॅमेरा पण एक वेगळंच आलं आहे, हा ट्रंक टाईपमध्ये, म्हणजे मुलांचे आहेत ना, असे वेगळे युनिक असे आलेले आहेत, म्हणजे असे डिफरंट. एलिफंटचं पण आलेलं आहे. आणि हे फुलबाजे 680 रुपयाला आहे ना, पाऊस होते 10, मोठी साईज होती त्याची, पण छान होते. आणि मला फटाक्यांमधलं काही एवढं कळत नाही, म्हणजे मी काय वाजवत नाही. आणि मग ह्यात लक्ष्मी बॉम्ब घेतला, बिडी बॉम्ब घेतला, अटम बॉम्ब घेतला. आणि तिथे काका आले होते, त्यांच्याकडं लगेच अद्वैत गेला, म्हणजे अननोन पर्सनकडे लगेच गेला तो. आणि तन्मयची शॉपिंग तर चालूच होती. मग हे गन पण आली होती तिथे एक वेगळी नवीन प्रकारची. आणि फॅन्सी आयटम होता हा, एक दाखवतो तो जंगलमध्ये. तो 1450ला एकच होता, पण व्यवस्थित रेट होता त्याचा, काय एवढा महाग वाटला नाही आम्हाला. पण आम्ही काय तो घेतला नाही, कारण की आमच्या ते फटाके वाजवणारा हा फक्त तन्मयच आहे. आणि ही जी रीळवाली एक आहे ना बंदूक आली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रीळ टाकायचा आणि डायरेक्ट म्हणजे असं वाजते ते. तर ही पण एक बंदूक छान होती. पण अद्वैत लहान आहे, तो अजून घाबरतो, त्यामुळं त्याला काय आम्ही घेतले नाही आहे. आपटी बाम पण घेतले नाही ते का आपटी फटाका, कारण की तो घाबरतो अजून, म्हणजे आवाजाला घाबरत नाही पण तू वाजवत नाही तो फटाके. आणि त्याला मग खाली सोडलं होतं, कारण की बिलिंगला खूप वेळ लागणार होता. फायनली आमचं आलं होते फटाके. पण काय झालं, जे म्हणजे त्यातले आयटम ना 3-4 मिसिंग होते, कारण की प्रत्येकाचेच मिसिंग होते. कारण की तिथं जाऊन आहे ना चेक करावं लागत होतं, 2दा-3दा चेक केलं तेव्हा कुठं ते फायनल झालं. 3 ते 4 मिसिंग होते, ते आणायला त्यांनी खूप लेट केलं. मग फायनली मग फटाके आले होते आणि आम्ही घरी चाललो होतो.